सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलं झोडपून काढलं। मोठा तडाखा अनेक जिल्ह्यांना या पावसाचा बसला। पालघर, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे। तर बीडच्या आष्टी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने सांगवी आष्टी परिसराला फटका बसला। चोपन वस्ती ते हिंगणी वस्ती परिसरातील 13 शेतकरी लहान मुलं अडकून पडले होते। त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना आता बाहेर काढण्यात आले। ही दृश्य आपण पाहतोय, चहू बाजूंनी पूर्णपणे पाणीच पाणी आणि अशातच जवळपास 13 शेतकरी लहान मुलं असे या ठिकाणी अडकून पडलेले होते आणि याच ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। एनडीआरएफने सुखरूप बोटींच्या सहाय्याने या अडकलेल्या लोकांची सुटका केलेली आहे। चोपन वस्ती ते हिंगणी वस्ती परिसरातले हे 13 शेतकरी आणि लहान मुलं या ठिकाणी अडकून पडलेले होते। आपण पाहतो एनडीआरएफने कशी बोटींच्या मदतीने या ठिकाणी त्यांची सुटका केलेली आहे। तर बीडच्या आष्टीतली ही दृश्य आहेत।